आज काय आणले शीतलने? तर आज आणले मस्त रेसिपी जी की मलाही आवडते आणि तुम्हालाही नक्की आवडत असेल. म्हटलं चला इतकी छान रेसिपी करते, मग तुमच्यासोबत का म्हणून शेअर नाही करायची. म्हणून मग मी छान असा व्हिडिओ तयार करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही कधी केली नसेल ही भाजी तर तुम्ही आपला हा छोटासा व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा, तुम्हाला जमेल. हाय हॅलो नमस्ते, शीतल्स लाईफमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज भाजीपाला घ्यायला मी मार्केटला गेले संध्याकाळी आणि बऱ्याच दिवसापासून मी वाट बघत होती का रानभाज्या मार्केटला कधी येतील आणि कधी मी घेऊ आणि कधी मी करून खाऊ असं झालं होतं मला. आणि आज मला दिसले मार्केटला कंटोरल्याची भाजी आणि आंबट चोखा. तर मग ते घेतलं. छान आता पाऊस सुरू आहे इकडं कंटिन्यू नाशिकला, तर मग ते भरपूर माती वगैरे लागलेली होती. मग ते स्वच्छ करून घेतले, 2-3 पाण्यामध्ये ठेवलं थोडा वेळ आणि ते नंतर मग स्वच्छ केलं, तेव्हा ती माती निघाली. कंटोरल्याची भाजी आणि छान स्वच्छ धुवून मग कट करून घ्यायचे बारीक बारीक. आणि मग त्यात कवड्या बिया असेल त्या राहू द्यायच्या, पण ज्या पक्क्या झालेल्या असेल, निब्बर झालेल्या असेल बिया त्या काढून टाकायच्या, कारण त्याच्याने आपल्याला खाताना ते दाताला त्रास होऊ शकतो. तर असं सिंपल कट करून घ्यायची. आणि तुम्ही कशी करता मसाल्याचे काय किंवा सिंपल तशी करा. मी अशी सिंपल करते कंटोरल्याची भाजी. आधी कांदा कट करून घेतला, मिरचीसुद्धा अशी बारीक कट केली, मग त्याच्यानंतर कट केलेलं लसूण आणि एकदम कमी ऑइल, तुम्ही बघितले एकदम कमी ऑइलमध्ये ही भाजी करते मी. आणि असं छान हे सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं ऑइलमध्ये. आणि तेल गरम झाल्यावर आधी थोडेसे आपण जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानंतर हे बाकीचं टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि छान परतून घ्यायचं. आणि मोठी कढई घेतली मी चांगलीच, कारण मी भाजी करते अर्धा किलो कंटोरल्याची. आता भाकर करायची ना, मग भाकरीसोबत भाजी ही जास्तच लागते, म्हणून मग जास्त भाजी करते मी. आणि मोठी कढई तेवढ्यासाठी घेतली का व्यवस्थित आपल्याला ते शूट करता येईल, व्यवस्थित भाजी हलवता येईल असं म्हणून. आता कांदा, मिरची, लसूण आणि जिरे हे सगळे एकजीव झाल्यानंतर आपण सुके मसाले टाकून घ्यायचे जे आपल्या घरात असतात ते. मग त्याच्यात धना पावडर झालं, हळद झाली, कांदा लसूण मसाला आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघताय ना तुम्ही, अगदी कमी ऑइल घेतलं होतं मी आणि त्याच्यातच हे आपल्याला करायचं असं छान. आणि तेव्हाच ती भाजी टेस्टी होते. कंटोरले म्हणजे रानभाजी, रानात मिळणाऱ्या भाज्या असतात त्यांनाच आपण रानभाजी म्हणतो. बऱ्याच अशा भाज्या आहेत त्या आपल्याला पावसाळ्यातच मिळतात. या पावसाळ्या सीझनमध्येच त्या भाज्या मिळतात आणि तेव्हाच त्या खायला पाहिजे. रानभाजी म्हणजे तुम्ही आम्ही जाऊन लावलेली नसते. कंटोरल्याचं वेल आपोआप येतं आणि त्या वेलीला छान असे कंटोरले येतात आणि ते आपण त्याची भाजी करून खातो. खूप कमी मिळते ते आपल्याला मार्केटला, खूप कमी आवक आहे आणि मागणी खूप जास्त आहे, म्हणून ते बऱ्यापैकी महाग पण असते ही भाजी. आता बघा, जो मसाला मी मिक्स केला होता ना त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं, आणखी छान व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे ते छान सगळे मसाले एकजीव होतील. पावसाळ्यात मिळणारी ही भाजी महाग तर असतेच, पण ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, गुणकारी आहे. कारण रानभाजी म्हटलं का तिला आपण लावत नाही म्हणजे ती आपोआप उगवते आणि पावसाच्या पाण्यानेच ती भाजी तयार होते. त्याला कुठल्याही रासायनिक खताची किंवा राखण करायची किंवा वरून पाणी द्यायची गरज नसते, ते आपोआप तयार होतं कुठल्याही खताविना. म्हणूनच ते गुणकारी आहे, म्हणूनच ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. आणि अशी भाजी आपल्याला वर्षातून एकचदा मिळते, मग ती का नको खायला. बघा बरं, मी असं छान कट करून घेतले होते, पक्क्या बिया काढून घेतल्या होत्या आणि मग तो आपण जो मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये ते कंटोरले टाकून घ्यायचे आणि असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यात चवीपुरतं मीठ घालूया, कारण मीठ घातल्याशिवाय तर आपली कुठली रेसिपी पूर्ण होतच नाही. आता मेथी पण बघा, आधी ना हिवाळ्यातच मिळत होती, पण आजकाल मेथी 12ही महिने भेटायला लागली आणि सगळं रासायनिक खताशिवाय काही पिकतच नाही. पण ह्या रानभाज्या आपल्याला कुठलंही खत न टाकता त्या तयार होतात, म्हणून त्या चविष्ट असतात
आणि रानभाज्या खाणारे लोक हे काटक असतातच, जसं की आम्ही तर पार तिकडं जंगलातच राहणारे लोक. मग आम्ही खूप आवडीने खात असतो अशा भाज्या. मला तर खूपच आवडते आणि भाकरीसोबत खाण्याची जी मजा आहे ती कशातच नाही. आता मीठ टाकून घेतले, छान असं परतून घेऊ. आपल्याला खूप कमी म्हणजे अक्षरशः मार्केटला बघावं लागतं आपल्याला, कंट्रोल मिळतील का आपल्याला मार्केटला असं. आणि हे 1 ते 1.5 महिन्याचं असतं मार्केटला, म्हणून जेव्हा कधी आपल्याला मार्केटला दिसले का पटकन घ्यायचे आणि मग त्याची छान अशी रेसिपी करायची, आपण खायची, घरच्यांनाही खाऊ घालायची. अशी गुणकारी पौष्टिक भाजी. ही रेसिपी एकदम सिंपल केलेली मी, तुम्ही नक्की ट्राय करा. आणखी थोडी टेस्ट वेगळी करायची असेल ते सगळे पाणी न टाकता शिजवायची ही भाजी. सुकं खोबरं असतं ना, ते थोडंसं किसून घ्यायचं, थोडंसं छोटे आपलं 2 स्पून इतकं, आणि ते असं झाली कोरडी काय याच्यावरती भुरभुर करून टाकून द्यायचं ते सुकं खोबरं, आणि मग 1-2 मिनिट झाकण लावून ठेवायचं, तरीसुद्धा टेस्ट खूप छान येते. आणखी मी ते खोबरं टाकत नाही, आज अशीच केली मी सिंपल, आणि किती छान दिसते बघा. मस्त झालेली भाजी, खायला खूप उत्तम टेस्टी आहेत. आणि त्याच्यासोबत मी छान गाजर, टोमॅटो आणि कांदा कट करून थोडंसं लाल तिखट घातले, थोडंसं मीठ घातले आणि अशी छान कोशिंबीर तयार केलेली आहे मी. कोशिंबीर आहे, ज्वारीची भाकर आहे आणि कंट्रोल्याची भाजी. असं आजचं माझं डिनर आहे. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान रेसिपीच्याच सिरीज बघायची असेल तुम्हाला, किंवा मग कुठं फिरायला गेली शीतल, देवदर्शनाला, किंवा आणखी वेगळे काही छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या शीतलच लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमची इच्छा असेल तर. आणि तुम्हाला जर ही भाजी मसाल्याची करायची असेल, ग्रेव्हीची, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण रानभाज्या कधीही सिंपलच आणि भाकरीसोबतच छान असतात. कमी ऑइलमध्येच करा. आपण छान व्हिडिओमध्ये भेटूच, तोपर्यंत बाय बाय.